आली तद्वत न्यायाप्रमाणे माझे देऊन तुकोबराय बोलतात बघा. आलो निज हरी आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. साक्षात भेट झाली आणि भेट होत असताना बघा तुमची आमची पण भेट घडेल मायबाप. भेट घडेल तुमची आमची पण भेट घडेल, पण अशी वरच्या रंगाची भेट घडणार नाही. काहीतरी त्याला कर्म करावे लागतील तेव्हा भेट घडेल, नाहीतर अशी भेट घडणार नाही. बघा आपल्या आत्म्याला गेलेल्या आत्म्याला जर मोकळा करायचा आहे, मोकळा करायचा आहे, त्याला परत इकडे आणायचा आहे. जर आपण काही केलं नाही ना तिच्यासाठी, काहीच केलं नाही ना, तर हा आत्मा मी बोलून जाईल मायबाप, पण तुम्हाला वाईट वाटेल. मी बोलून जाईल, गरुड पुराणातलं बोलून जाईल, पण आत्मा बघा पिशाच योनीमध्ये फिरतो. किती अनंत काळापर्यंत हा पिशाच योनीमध्ये फिरतो. त्याला मोकळ करा मायबाप, मोकळ करा. नुसतं 10व्यावर जाऊ नका. बघा याला जर इथं आपण सांगितलं तर मासिक श्राद्ध सांगितलं. गरुड पुराणामध्ये कसं सांगितलं? मासिक श्राद्ध. प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध त्याला बोलतात. मासिक श्राद्ध सांगितलं, पण तसंही पुराण सांगत नाही. तुम्ही डायरेक्टली वर्ष श्राद्ध करा. कसं करा? वर्ष श्राद्ध करा. काही माणसं तर जेवतच नाही बाबा, काही माणसं जेवत नाही. पंचमी असली तिथे जेवत नाही, श्राद्ध असलं तिथे जेवत नाही. बघा त्या ठिकाणी अनंत ऋषी मुनींना जेवण कोणी घातलं? माझ्या जगाच्या आईने सीतामाईने घातलं. आणि जेवण घालताना बघा, जेवण घालताना याचा अर्थ तुम्हाला सांगतो मायबाप. बघा विंटाळाचा देह विंटाळी, विंटाळाचा देह विंटाळी जन्मला. आणि बघा माझी जनाई सांगते, जन्मा येऊन ये देख करा देहाचे सार्थक. या देहाचा जर तुम्हाला सार्थक करायचं आहे ना, बघा माझ्या सीतामाईने अनंत ऋषी मुनींना भोजन घातलं. त्या ठिकाणी तिला एक अश्वमेघ यज्ञाचं पुण्य भेटलं. किती? अश्वमेघ यज्ञाचं पुण्य भेटलं. बघा आता काही आपल्या मृत्यू लोकांमध्ये माणसं धडपड करतात. कशासाठी? दानासाठी धडपड करतात. देणारा भरपूर देतो, पण खाणारा उचित नाही. बघा काही काही माणसं धडपड करतात, म्हणून तुम्हाला पुरावा दिला. याच्यासाठी केला होता अट्टहास. तुम्ही अट्टहास याच्यासाठी करा. कशासाठी करा? बघा दान धर्म करा, धर्म करा, धर्म करा. येणी देव येईल घरा, धर्म पांडवानी केला, अंगी देव राबविला, धर्म पांडवानी केला. आपल्या तर खिशात असल्यावर तसंच ठेवतोय असं काय करा. काही तर मग काय आहे ना, काही तर हळूच अशी एकच नोट काढायची, ती चापून ती 500ची राहील बाजूला, पण मग 10ची कधी सापडते. अशी चापून काढायची, अशी 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 चापून काढली ना, अशी करायची. कमलाकर बाबा एवढंच आहे तर, एवढंच आहे तर बा, एवढंच आहे तर. याच्याने देव घरी येईल का? आपल्या घरी येईल का देव? भलत्या ठिकाणी खर्च करायचा आणि चांगल्या ठिकाणी करत नाही. म्हणून तुम्हाला देवाला जर पाहायचं आहे, देवाला जर पाहायचं आहे ना, देवाला भेटी रखमाईच्या वरा, देवाला जर पाहायचं आहे ना, एकदा सरळ बसा आणि त्याचं भजन करा. विठोबा
दोरा हिरवावगा पसारा टाकून पळती रांडा पोरी अंती होती पाठ मोरे अवघे सुखाच्या संगाती कोणी कामा नाही अंती टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर म्हणती माझे माझे घर टाकून पळती रांडा पोर अंती होती पाठ मोर बाई बाप तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे येण्याप्रमाणे मायबाप बघा एक छोटासा दृष्टांत देतो कार्यक्रमाला विराम देऊया मी वेळेचा पक्का माणूस आहे मी तुमची जास्त वेळ घेणार नाही मायबाप तिथं मला 10:30 उभं केलं तरी 11ला कार्यक्रम एंड होतो आपला असा विषय नाही फक्त बघा आपण जगामध्ये शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये दानसूर कोणाचं नाव घेतो दानसूर टाकून पळती रांढा पोरे अंती होती पाठ मोरे आपल्याला अभंग काय आज सुटणार नाही अभंग सुटणार नाही तिकडे अभंगाच्या अवसनावर जाऊ नका माझ्या अवसनावर जाऊ नका विठ्ठल माझी संत मंडळी एवढे लांबून आलेत आपण तर तृप्त झालो जेवण करून झालो की नाही पण ते उपाशी आहे ते विठ्ठल दानसूर नाव घेतो त्या कर्णाचं दानसूर नाव घेत असताना बघा कर्ण मृत्युमुखी पडला आता कर्ण कसा मृत्युमुखी पडला तुम्ही महाभारतात जा काशीनाथ बाबा असंच ना महाभारतात जा मी आता मग जास्त काही सांगत नाही कर्ण मृत्युमुखी पडल्यानंतर बघा डायरेक्ट यमाच्या दरबारात नेल्यानंतर डायरेक्ट नेला नाही हा मी सांगितलं अशा स्टेपने नेला यमाच्या दरबारात नेल्यानंतर बघा माझ्या कर्णाने बघा पाहिलं तर समोर यमराजा होता आणि माझ्या कर्णाला भूक लागली होती बाबा काय लागली होती भूक माझ्या कर्णाला भूक लागली होती बघा कर्णाने विचारलं यमा अरे मला काहीतरी खायला भेटेल का कर्णाने यमाला विचारलं मला काहीतरी खायला भेटेल का यम सांगतो तुला जे खायचं असेल ते खाय काय जे खायचे ते असे खाय संत्रा खाय चिकू खाय मोसंबी खाय काय असेल ते खाय कर्ण सांगतो बाबा इथं तर काहीच नाही मग इथं काय आहे वरती स्वर्गामध्ये काय आहे हिरे आहेत मोती आहे माणिक आहे सगळं काही आहे ना अमृत पण आहे सगळंच आहे फक्त काय नाही ते अन्न नाही काय नाही अन्न नाही मग आपण एखादा माणूस बघा काय करतो आता कर्णाने सगळं दान केलं पण काय केलं नाही अन्नदान केलं नाही केलं का अन्नदान केलंच नाही बघा आता तिथं शास्त्र असं सांगतं नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा कष्ट पापी न महिना नाही केले तुझे ध्यान कर्ण सांगतो बाबा एवढी तुझी सेवा केली एवढा दान धर्म केला आणि दान धर्म करत असताना बघा यमानी सांगितलं कर्णा तुम्ही बाबा अन्नदानच केलं नाही तुम्ही दार लावून खाल्लं काय खाल्लं दार इकडच्या कर्णाला नाही सांगत त्या कर्णाला सांगतो इकडच्या कर्णाला आपल्याला इकडे जायचं त्या कर्णाला सांगतो मी महाभारतातल्या इकडच्या नाही बोबळीतल्या कर्णाला नाही दुर्गाण्यातल्या नाही बाबा तुम्ही काय केलं दार लावून जेवला पण जेवताना तुम्ही काय केलं की हे बोट त्याला दावलं कोणाला दावलं त्याला दावला तर त्याला कोणाला दावला असेल कोणाला बोट दावला असेल कर्णाचा भाऊ कोण होता धर्मराजाला बोट दावलं तो कोणी आला भिक्षुक का कोणाला बोट दावायचा जेवणाच्या बाबतीत धर्माला मग यमानी त्याला युक्ती सांगितली आता तू निदान धर्म केला नाही ना मग एक काम कर काय तोंडात बोट घाल काय घाल तोंडात बोट घाल म्हणजे तुला अन्न प्राप्त होईल विठाला मी नेहमी नतमस्तक होऊन नेहमी सांगतो मायबाप की उभा आयुष्यात बघा आपले भगवंत आई बाप आहेत आई बापाची सेवा करा मी बायांना नेहमी सांगतो मायबाप
तुम्ही कुठल्या देवळात जाऊ नका, कशाचं कोणाचं दर्शन घेऊ नका, भले आमचंही दर्शन घेऊ नका, पण नवरा हा तुमचा पती देव आहे, 9 देवापैकी निवडलेला आहे की नाही? तो तुमचा नवरदेव आहे, तो तुमचा देव आहे, त्याची पूजा करा. कोणाची? नवऱ्याची पूजा करा आणि सासू सासऱ्याची पूजा करा. बघा, सासू सासऱ्याची पूजा जर केली, सासू सासऱ्याला आपला आई बाप म्हणून मानलं बघा, तर सगळ्यांचा उद्धार होईल. बरोबर का नाही? उद्धार होईल. मग असा जर तुम्ही संतांच्या पायावर पाऊल जर ठेवून चालले, पुण्य फळले बहुता दिवसा. माझ्या कुळीकन्नी पुत्रांनी बघा माझं कोडं सोडवलेलं आहे. काय सोडवलेलं आहे? कोडं सोडवलेलं आहे. बघा, कुळीकन्या पुत्र होती जी सात्विक, तयाच्या हरिक वाटे देवा, या न्यायाप्रमाणे माझ्या बघा खांबाईत बाबाच्या भावानी, खांबाईत बाबाच्या पुतण्यानी, खांबाईत बाबाच्या मुलांनी, नवे नवे खांबाईत परिवाराने बघा तिथं माझे तुकोबाराय सांगतात, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो, आज फिटले माझे कोडे, बहु दिवसाचे साकडे. बघा, केलेल्या जीवनमाला जर परत आपल्याला इथं आणायचं आहे, इथं आणत असताना बघा माझ्या खांबाईत बाबाचा परिवार आहे, असे बाबा नो करा रे, असे प्रशस्त्राद करा, तेरावा करा, मायबाप भारतीय संस्कार पाळा, आणि पाळत असताना बघा त्या आत्म्याचा मुक्ती करा. बघा, आत्म्याला मुक्ती केल्यानंतर बघा माझे कैलासवासी खांबाईत बाबा आज खुशीने सांगत असतील, आज त्यांचा बघा आज त्यांचा पुण्य स्मरण आहे बघा, खुशीने सांगत असतील बाबा, काय सांगत असतील बघा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया भावा तुझ्याची, कुंडलिया भावा तुझ्याची,
लागली धावा कृष्णीच्या. माझ्या बाबाला पण वाटत असेल बघा आता माझी सगळे आशा वासना तृष्णा सगळी गेली माय बाप. माझ्या मुलाने, माझ्या पत्नीने, माझ्या बंधूने, माझ्या खंबाईत परिवाराने माझी चांगल्या प्रकारे सुटका केली. सुटका केल्यानंतर बघा जे भगवंत आता पुढची गती देईल माय बाप. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. जी गती प्राप्त होईल माय बाप या न्यायाप्रमाणे माझ्या खंबाईत बाबाला जी गती प्राप्त होईल बघा. कारण आपल्या हातात काहीच नाही. म्हणून मायबाप माझे चोखोबा सांगतात बघा तुमचा आणि माझाही एक दिवस काय तुटणार आहे? काय तुटणार आहे? काय तुटणार आहे? दोरा तुटणार आहे. एक दिवस तुमचा आणि माझा पण दोरा तुटणार आहे. म्हणून माझे देहनिवासी तुकोबराय सांगतात तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा. मायबाप बघा भावार्थ तुम्हाला सांगितला पण विस्तार त्याचा फार मोठा आहे. तो माझ्यासारख्या पामराला जमणार नाही. माझ्यासारख्या पामराला जमणार नाही. इथंच आपले आता 11:30 वाजलेत. मी तुमचा अर्धा तास जास्त वेळ घेतला त्याबद्दल बघा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या न्यायाप्रमाणे बघा तुम्हालाही राहायचं नाही मलाही राहायचं नाही माय बाप. एक दिवस हा दोरा तुटणार आहे. तो दोरा कोणाकडे आहे? सुरगाणीचे धर्मशेठकडे आहे का? नाही ना. नाही तर तुम्ही सांगता धर्मशेठकडे आहे का? आमदार नितीन पवारकडे आहे का तो दोरा? तुम्ही सांगता काही बरेच त्याच्या मागे लागत आहे का नाही? देऊळ निवासी तुकोबा पैठण निवासी एकनाथ बाबा सांगतात आपली आपण करा सोडवण संसारा बंधने तोडा वेगळी का? त्यांच्या हातात आहे का आपला दोरा? म्हणून माझे बघा हात जोडून काकुलतीला येऊन माझे चोखोबा सांगतात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. या न्यायाप्रमाणे मायबाप झालेली सेवा तुम्ही माझे मायबाप मी तुमचा लेकरू अभद्र मुखातून वाणी निघाली असेल तर माझा नका राग धरू. आजच्या कार्यक्रमासाठी गोड अशी साथ दिली आमचे हार्मोनियम मास्तर बघा आवजी महाराज गाडवे बाबा, रोकुड पाडेकर, मृदुंगमणी, आपल्या भागाचे वैभव. आपल्याकडे गुणीजन अशी गोड हिरे आहेत मायबाप, पण त्या हिरेची आपल्याला पारख नाही. काय नाही? पारख नाही. बघा दृष्टांत सिद्धांत भरपूर आहे. एक ट्रक कोळसा आहे. किती? एक ट्रक कोळसा आहे, पण तिच्यात जर एक हिरा असला तर चमकणारच होता ना. एक ट्रक कोळसा आहे, पण तिच्यामध्ये एक जर हिरा असाल तो चमकणारच. कोळसा चमकतो का? कोळसा चमकतो? चमकत नाही. पण आपल्या कोळशाचेच माग कोणाच्या कोणाच्या माग? कोळशाच्या. कारण भुऱ्या पण चाळीतच राहतो ना नाक्यावर, हाय का नाही? आपण कोणाच्या माग? त्या कोळशाचेच माग. मग तुकोबा सांगतात पडिले वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा. अहो त्या कोळशाला पाहण्यापेक्षा हिऱ्यासारखं चमका, हाय की नाही? कशासारखं चमका? हिऱ्यासारखं तुम्ही चमका. आमचे वसंत महाराज चिकाळीकर, आमचे वे चोपदार, दोन चोपदार आहेत, दोन चोपदार आहेत. पण आपला काय सप्ताह नाही, है का नाही? आम्ही काय करतो? सप्ताह आला का माळकरी आणि सप्ताह झाला का टाळकरी. विठ्ठल सप्ताह आला ना गावचा का आम्ही माळकरी, है का नाही? सप्ताह आला का माळकरी आणि सप्ताह झाला का टाळकरी. आता विषय कसा आहे तर त्या भानगडीत तुम्ही पडू नका, त्या भानगडीत पडू नका. आमचे दोन चोपदार आहेत,
आता जन्म घेताना हे आपल्या त्या दारावर दोन चोपदार असतात, एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय. आता आपल्या ह्या मंडपामध्ये हा ज्ञानदानाचा मंडप आहे बघा. उभयता खांबावीत परिवाराने रात्रंदिवस अट्टहास केला ह्या दिवसासाठी. कशासाठी? ह्या दिवसासाठी. ह्या दिवसासाठी म्हणजे कोणतं हो? पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे काय? पुण्यस्मरण म्हणजे काय की बाबा मला खंबाईत महाराज मनोहर बाबा नेहमी बोलायची, बाबा वर्ष श्राद्धाला पुण्यस्मरणाला कोणी येतच नाही, कोणी येतच नाही. बघा आज आपण जास्त तर नाही पण आपण 100 तर पकडू ना, 100 पकडू ना. आता 100 पकडल्यावर माझ्या खंबाईत बाबाला किती वर्षाचं आयुष्य होते मला सांगता येणार नाही. पण 100 वर्ष 100 माणसं जर पकडले तर खंबाईत बाबाच्या कुटुंबाने 100 संतांना जेवायला घातलं. काय घातलं? 100 संतांना जेवायला घातलं तर त्यांना एक वाजपेयी यज्ञाचं पुण्य भेटलं. किती? वाजपेयी यज्ञाचं पुण्य भेटलं. आणि असं एक एक पुण्य जसं सागर लगेच भरत नाही. सागर भरतो का लगेच? सागर भरत नाही. तसा कुठलाही माळकरी लगेच गायक होऊ शकत होतो का? गायक नाही. त्याला आपल्यात आणणं, त्याला लाईनला लावणं हे कर्त्याचं काम आहे. कोणाचं? कर्ते माणसाचं काम आहे. आणि तो माणूस बघा गायक जर करायचा आहे, चांगला साधक जर घडवायचा आहे तर ते गुरुने तसा अट्टहास करायला पाहिजे. कोणी? गुरुने अट्टहास करायला पाहिजे. अट्टहास करत असताना बघा आमचे गायनाचार्य अर्जुन बाबा गायकवाड चिकाडी, आमचे गायनाचार्य सीताराम बाबा वाघ मेनमाळ, सगळ्या कलामध्ये असे निपुण असणारे आमचे बघा जुनी परंपरा आयशी आमची परंपरा विनवी विष्णुदास नारा. नारा कोणाला सांगितलंय हो? नामदेव रायाचा पुत्र, त्याला काय म्हटलंय? नारा. ती परंपरा, त्या परंपरेचे पाईक आमचे आनंदा बाबा खाडवी रोकडपाडेकर असतील, आमचे शिंदे बाबा चिकाडी, आमचे मनाजी महाराज वाघोल चिकाडी, आमचे यशवंत महाराज वाघमारे चिकाडी, आमचे मधुकर महाराज वासले रोकडपाडा, आमचे ज्यांनी आपल्याला कुठे आपल्या कार्यक्रमाला आहे ना कमलाकर महाराज, कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही नुसता टिडिंग केलं का बाबाचा फोन आहे, हा तिकडं आपल्याला सेवा आहे का, कुठल्याही कंटाळा नाही करत. बाबा हजर. सीताराम बाबा खाडवी, आमचे यशवंता बाबा वासले विनेकरी, देवदास महाराज, देवराम महाराज महाले, भागाभागातून आलेले आमचे कमलाकर महाराज शिंगाडे तिरडेकर असतील, योगीराज महाराज मास्तेवानी, काशीनाथ महाराज बोरगाव, आणि बघा उभयत दाम्पत्य वारकरी सेवेमध्ये आहेत. बघा कोणीही जा बोरगावला, कोणीही जा, असंच ना खंबाईत बाबा असंही जातो खाली हात विनमुख येत नाही. असं आमच्या रामाबाबाचं गोड असं परिवार. आणि दानसूरदाता बोबळीचे आमचे दानसूरदाता हे एक दुसरे कर्णच आहेत. बघा दिवसाला फक्त इकडं तिकडं खंबाईत बाबा इकडं तिकडं 5-50 रुपयाचा चहा विकत असतील, नाही तर 100 रुपयाचा फुकटच देतात विठ्ठल. आणि आमचे केळावंचे हौसराज महाराज चौधरी सर्कलपाड्याहून आलेले आमचे गुलाब महाराज भडांगे असतील, आमचे साबरदऱ्याहून आलेले रामजी बाबा असतील, आणि बघा रात्रंदिवस कुठेही हाक मारली असे आमचे सर देशमुख सर असतील साबरदऱ्याहून, अशोक महाराज असतील, गोविंद बाबा असतील, ज्याने आपल्यासाठी खंबाईत बाबांनी सांगितलं की बाबा आपल्याला जरासं युट्यूब काढायचं आहे. त्यांनी नाशिकला होते पण धावपळ करत इथपर्यंत आले असे आमचे भरत महाराज गावित रकुडपाडा. आणि जिथं मी कीर्तनाला आता 2 वेळेस मला सेवा दिली, 2 नव्हे, चौधरी बाबाच्या घरी 2दा कीर्तन झालं ना, 2दा कीर्तन झालं. आणि बोरगावची सेवा आणि आजची 4थी सेवा असे आमचे गुणीजन गोड असे बघा. सिस्टीम अशी गोड, तालुक्यामध्ये सिस्टीमला जोड नाही. आमचे दिनकर महाराज असतील, शांताराम बाबा असतील, त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांना नतमस्तक होऊन एक भैरवी घेऊ आणि कार्यक्रमाला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली